भर पावसाळ्यात देखील विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा शहरामध्ये पाणी टंचाईचं या ठिकाणी सावट आहे. मी सध्या अमरावतीच्या चिखलदरामध्येच आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हा संपूर्ण शक्कर तलाव आहे आणि बघितलं गेलं तर गेल्या ब्रिटिशकालीन हा संपूर्ण शक्कर तलाव मात्र उन्हाळ्यामध्ये याचं पूर्णपणे हा तलाव पूर्णपणे आटलेला आहे आणि त्यामुळं चिखलदरा शहराला जे आहे 4 दिवसाआड पाणी पुरवठा या ठिकाणी होत आहे. त्यामुळं पर्यटकांची देखील या ठिकाणी काही प्रमाणात गैरसोय होतात. मात्र ज्या हॉटेल व्यावसायिक आहे ते मात्र टँकरने या ठिकाणी पर्यटकांची तहान भागवत आहे. आपण बघू शकतो की हा संपूर्ण तलाव पूर्ण कोरडा पडलेला आहे आणि या संपूर्ण हा तलावामध्ये पाणी असताना पर्यटक देखील या ठिकाणी आनंद घेत असतात. कारण का बोटिंगचा देखील या ठिकाणी व्यवसाय एकूणच या ठिकाणी चालतो. मात्र सध्या पावसाळ्याचा देखील दिवस असताना सुद्धा चिखलदरा शहराला पाणी टंचाईचं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं प्रशासनाच्या वतीने काही उपाययोजना देखील करण्यात येत आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे नगराध्यक्ष अब्दुल शेख, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. तर काय सांगणार, किती दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा आणि सध्याचं काय नियोजन आहे? पाणी पुरवठा इथं म्हणजे 2-3 दिवसानंतर पुरवठा सुरू होता. पण आपलं इथं तलाव, इथले जे स्थानिक तलाव आहे, तिथलं पाणी आटलेल्यामुळे तिथं आमझिरीवरून आपण पाणी घेतो. आमझिरीवरून आमझिरीला पण पाण्याची सध्या कमतरता झाली होती, कारण वॉटर लेव्हल कमी असल्यामुळे. पण आता वॉटर लेव्हल वाढलेली आहे, थोडा पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांना तर यावर्षी जास्त म्हणजे त्रास झाला नाही, कारण नगरपालिका प्रशासनाने एकदम सुरळीत नियोजन करून आणि तहसील यांनी मिळून, आम्ही दोन्ही डिपार्टमेंटने मिळून, नगरपालिका आणि तहसील यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी अमरावती यांचे म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे एकदम तातडीने त्यांनी आमच्या दिलेल्या, म्हणजे जे आम्ही त्यांना सांगायचं होते त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी करून तातडीने आमचे कामं त्यांनी केलेले आहे, जिल्हाधिकारी अमरावती यांनी. मात्र वर्षानुवर्ष हा संपूर्ण तलाव भरलेला असतो. मात्र हा तलाव का बरं समजा आटत आहे पाणी याच्याबद्दल? नाही, याच्यात काय झालं, की यावेळेस मागच्या वर्षी पण पाऊस कमी पडलं आणि यावर्षी पण सध्या 1 महिना निघून गेला, पाऊस पडलं नाही. त्याच्यामुळे तलावाची जे आहे लेव्हल ते कमी आहे. निश्चितच मागच्या वेळेस सुद्धा पावसाळा या ठिकाणी चिखलदरामध्ये कमी झाला आणि यावर्षी देखील समाधानकारक जो पाऊस आहे तो व्हायला पाहिजे, तो मात्र चिखलदरामध्ये झाला नाही. त्यामुळं हा संपूर्ण तलाव भरल्यानंतर जे आहे मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे, अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे. सुरेश दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.